भारतामध्ये क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तो एक भावना आहे, एक उत्सव आहे. जेव्हा मैदानावर सामना सुरू असतो, तेव्हा लाखो चाहते टीव्ही समोर खिळून बसतात. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचा प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट आपल्यासाठी आनंदाचा क्षण असतो. पण या दिग्गज क्रिकेटपटूंच्या आयुष्याचा एक वेगळा पैलूही आहे, त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या मुली, ज्या प्रसिद्ध वडिलांच्या सावलीत न राहता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय क्रिकेट दिग्गजांच्या ब्युटी विथ ब्रेनचा परिपूर्ण संगम असलेल्या मुलींबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, करिअरबद्दल आणि त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाबद्दल. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. चला सुरुवात करूया. या यादीतील पहिलं नाव आहे अमिया देव. अमिया देव या भारतीय क्रिकेटला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांची मुलगी आहे. 1983च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर कपिल देव यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. पण अमिया यांनी मात्र प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा मार्ग निवडला. त्या सोशल मीडियावर फार सक्रिय नाहीत आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही कमी दिसतात. मात्र त्यांनी चित्रपट मराठी क्षेत्रात पाऊल टाकले आहे. 1983च्या विश्वचषकावर आधारित 83 या चित्रपटाच्या निर्मितीत त्या सहभागी होत्या. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग यांनी साकारली होती. अमिया देव यांनी दाखवून दिलं की त्या केवळ कपिल देव यांची मुलगी नाही, तर एक गुणवान चित्रपट निर्माती देखील आहेत. दुसरं नाव आहे सोहा अली खान. या माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मनसूर अली खान पतौदी आणि अभिनेत्री शर्मा टागोर यांच्या कन्या आहेत. त्या प्रसिद्ध पतौदी कुटुंबातील सदस्य आहेत. सोहा यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. विशेषतः रंग दे बसंती या चित्रपटासाठी त्यांना खूप प्रशंसा मिळाली. सोहा यांनी द पॅरिल्स ऑफ बीइंग मॉडर्निटी फेमस हे पुस्तकही लिहिले आहे. त्या एक सुशिक्षित, विचारशील अभिनेत्री आणि लेखिका म्हणून ओळखल्या जातात. सना गांगुली हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. सना गांगुली या माजी कर्णधार सौरव गांगुली आणि प्रसिद्ध ओडिसा नृत्यांगना डोना गांगुली यांची मुलगी आहे. सौरव गांगुली यांना भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमक नेतृत्वासाठी ओळखले जाते. पण सना यांनी मात्र कॉर्पोरेट क्षेत्र निवडले आहे. त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले असून बहुराष्ट्रीय कंपनीत इंटर्नशिप केली. त्या प्रसिद्धीपासून दूर राहून स्वतःच्या मेहनतीवर करिअर घडवत आहेत. सारा तेंडुलकर हे नाव क्रिकेट प्रेमींसाठी खूप प्रसिद्ध आहे. सारा तेंडुलकर या क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर आणि डॉक्टर अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे. साराने लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केले असून सार्वजनिक आरोग्य विषयावर त्यांनी अभ्यास केला आहे. त्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अलीकडे त्यांनी काही नामांकित ब्रँडसाठीही मॉडेलिंग केले आहे. सारा साधेपणा आणि आत्मविश्वासासाठी ओळखल्या जातात. या यादीतलं पुढचं नाव आहे आलेखा शास्त्री. आलेखा शास्त्री या माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुलगी आहे. त्या शिक्षणात लक्ष देणाऱ्या आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जातात. प्रसिद्ध क्रिकेटर वडिलांची मुलगी असून त्यांनी साधेपणा जपला आहे. राबिया सिद्धू या माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवजोत सिंग सिद्धू यांची मुलगी आहे. त्यांनी सिंगापूर आणि लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असून स्वतःच्या करिअरकडे लक्ष देत आहेत. ऋषिका अंकोला माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांची मुलगी ऋषिका अंकोला फिटनेस क्षेत्रात कार्यरत असून बियॉन्ड द फिटनेस नावाचा उपक्रम चालवतात. त्या एक फिटनेस ट्रेनर आणि उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. मित्रांनो, या सर्व मुलींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. प्रसिद्ध वडिलांची ओळख असली तरीही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत, शिक्षण आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. या तरुणींनी स्वतःचा मार्ग निवडला आणि आपल्या क्षेत्रात यश मिळवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रोचक आणि प्रेरणादायी व्हिडिओसह. धन्यवाद.